आज पूरे देश में वीरता, साहस और स्वाभिमान के प्रति छत्रपति शिवाजी महाराज की जयंती बड़े ही धूमधाम और उत्साह के साथ मनाई जा रही है। कहा जाता है 19 फरवरी को जन्मे शिवाजी महाराज ने कम उम्र में ही स्वराज की स्थापना का संकल्प लिया और मुगल साम्राज्य के खिलाफ डटकर संघर्ष किया। चैम्बूर के छत्रपति शिवाजी महाराज स्मारक पर पुष्पमाला अर्पित कर महाराष्ट्र के मंत्री संजय राठौड़ ने मनाया शिव जयंती। मुंबई चैम्बूर के छत्रपति शिवाजी महाराज स्मारक पर पुष्पमाला अर्पित कर महाराष्ट्र के मंत्री संजय राठौड़ ने शिव जयंती मनाया। उन्होंने कहा कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यहां आने वाले थे, लेकिन तबीयत खराब होने की वजह से नहीं आए। राठौड़ ने कहा कि जब एकनाथ शिंदे मुख्यमंत्री थे तब उन्होंने कई छत्रपति शिवाजी महाराज के कई भव्य स्मारक बनवाए थे। इस दौरान कार्यक्रम के आयोजक विधायक तुकाराम काते सहित कई नगर सेवक, कार्यकर्ता और भारी संख्या में लोग मौजूद थे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आज चेंबूरमध्ये त्या प्रवेशद्वारावरती छत्रपती शिवरायांना महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय राठोड साहेबांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि आज शिवजयंतीला सुरुवात आमच्या या चेंबूरमधून झालेली आहे। आज चेंबूरचा इतिहास हा 1988 पासून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे स्थापित झालेला आहे। आज तुम्ही बघितलं असणार की महाराजांच्या डोक्याच्या वरती मेट्रो गेलेली आहे। सर्व शिवप्रेमी आणि शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे प्रेम करणारे जे सर्व शिवप्रेमी आहेत त्यांना ते आवडलं नाही आहे, म्हणून अध्यक्ष म्हणून मला लोक सारखे सांगत असतात की साहेब काहीतरी करा काहीतरी करा। बरेच वर्ष मी हा मेट्रो याच्या अगोदरपासून मी पाठपुरावा करत होता, परंतु कुणीच आम्हाला साथ दिली नाही। आज आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी हा पुतळा भव्य दिव्य असा उंची वाढवायचा आहे। मेट्रोपेक्षा उंच महाराज दिसायला पाहिजेत आणि लांबून महाराज दिसायला पाहिजेत, म्हणून माझा आटापिटा चालला होता की कुठून ना कुठून तरी फंड मिळाला पाहिजेत। आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्र राज्यातून राज्याच्या फंड एक 5 करोडचा फंड आम्हाला ह्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी दिलेला आहे आणि तुम्ही बघितलं असणार की आम्ही पुतळा बनवायला सुद्धा दिलेला आहे पेनमध्ये आणि पुतळा बनवायला सुद्धा चालू झालेला आहे। हा पुतळ्याचं उंची असणार आहे 45 फूट, त्यापेक्षा उंच असणार आहे। त्याचा चौतारा असणार आहे 20 फुटाचा आणि 27 फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा, या अश्वारूढ पुतळा जसा हा पुतळा आहे त्याच्या नखाभर सुद्धा त्याच्यामध्ये
काही कमतरता राहणार नाही. जसा हा पुतळा आहे सेम तसाच पुतळा आम्ही हा नवीन बनवतोय आणि पुढच्या शिवजयंतीला हा पुतळा भव्य दिव्य हा पुतळा हा इथे बसवण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या आमच्या चेंबूरचा प्रवेशद्वार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेशद्वार आम्ही बोलतो, तो प्रवेशद्वार अतिशय सुंदर होणार आहे. आणि माझं स्वतःचं स्वप्न आहे की या चेंबूरच्या नाक्यावरती हा संपूर्ण परिसर हा सुंदर व्हायला पाहिजे, अतिशय चांगला राहायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी चेंबूरच्या जनतेतर्फे खूप 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 धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी हा फंड जो आम्हाला दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बनवायला, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आपल्या मार्फत. धन्यवाद. आज हा पुतळा ज्यांनी बनवला आहे ते श्याम सारंग म्हणून ह्या पुतळा बनवणारे पहिलेचे मूर्तिकार होते, ते वारले. परंतु हाचा सेम पुतळा बनवणारा मला पाहिजे होता, तर याचा कोण मला मिळत नव्हता. परंतु त्यांचा नातू गणेश मयेकर हा कोल्हापूरला राहत होता आणि कोल्हापूरला त्याने एक सेम असा पुतळा इचलकरंजीला बसवला आहे. ते मी बघितलं आणि मी चौकशी केली हा पुतळा कुणी बनवला. तेव्हा मला समजलं की गणेश मयेकर जे श्याम सारंगचे नातू आहेत. तेव्हा मी त्याला कोल्हापूरला शोधून काढलं आणि त्याला घेऊन आलो आणि त्याला दाखवलं आणि त्याला सर्व सांगितलं की असा बनवाय. तोही तयार झाला आणि आज पेनमध्ये पुतळा बनवायला त्याने चालू केलेला आहे. आस्ते आस्ते हा पुरा ब्रासचा पुतळा असणार आहे त्याला. आणि आम्ही असा बनवतोय, आता त्यावेळेला टेक्नॉलॉजी एवढ्या नव्हत्या म्हणून महाराजांचा घोड्याचा पाय क्रॅक झाला आहे. आता असं आम्ही बनवतो की 100 वर्ष ह्या पुतळ्याला काहीच होणार नाही. ह्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजीला आणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा नवीन पुतळा आम्ही बनवतोय. पहिला जय शिवराय. तुम्हा सर्व भगिनींना आणि रणरागिणींना आणि मावळ्यांना शिवजयंतीच्या लाख लाख भव्य शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मीडियाचे आपले जेवढे बांधव आले की या ठिकाणी मेट्रोचं या ठिकाणी ब्रिज झालं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि या ठिकाणीची वास्तू आज आपल्याला खाली असलेली जाणवते. राजांनी 18 पगड जात 12 बलूत एकत्र करून छत्रपती शिवाजी म्हणजे स्वराज्य निर्माण केलं. त्या राजांनी अटकपासून कटकपर्यंत भगवा झेंडा फडकवला. त्या राजाचा जो पुतळा आणि त्या राजाची भव्य दिव्य ही वास्तू आहे ती कशी निर्माण करावी या निर्माणाची विचाराची धार जर नेहमी कोणी जर केली असेल तर महाराष्ट्राचे सगळ्यांच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आणि महाराष्ट्राचे चांदा ते बांधापर्यंत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून आणि शिलार मामासारखं सातत्याने कुठल्या गोष्टीचा पाठपुरावा करायचं जर ते धाडस जर कोणी दाखवलं असेल तर महाराष्ट्राचे आपले सगळ्यांचे लाडके आणि चेंबूर विधानसभेचे आमदार तुकाराम काते साहेबांनी दाखवलेलं आहे. आताच आपण स्क्रीनिंगच्या माध्यमातून एक गोष्ट जाणवली असेल, पाहिली असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की फक्त हे सरकार नाही, एकनाथ शिंदे साहेब नाहीत, काते साहेब नाहीत, फक्त वल्गना करत नाहीत, घोषणा करत नाहीत. 5 कोटीचा निधी ह्या पुतळ्याला आणि या पुतळ्याच्या आजूबाजू सुशोभीकरण करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी दिला. आणि त्या देण्यामध्ये फक्त दिलाच नाही तर ते कामाचं स्वरूप या ठिकाणी आपण स्क्रीनच्या माध्यमातून पाहिलंच. आणि एवढंच मी सांगेन की पुढच्या वर्षी या उद्घाटनासाठी एकनाथ शिंदे साहेब येतील. मी चेंबूरचा रहिवासी म्हणून आणि मराठा क्रांती मोर्चाचा महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून पूर्ण मराठा समाजाच्या वतीनं आणि बहुजन ज्या 18 पगड जात 12 बलूत एका छत्राखाली शिवाजी महाराजांनी आणलं त्या राजाला आज सर्वांच्या वतीने मानाचा मुजरा करतो. आणि शिंदे साहेबांना आणि काते साहेबांना आणि शेवाळे साहेबांना या ठिकाणी मावळा म्हणून मानाचं त्रिवार अभिवादन करतो. आणि आज सर्व माझ्या बांधवांना आणि भगिनींना या ठिकाणी शिवजयंतीच्या लाख लाख भव्य शुभेच्छा देतो. सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जो कडवं हे दिलं होतं की 80% समाजकार्य 20% राजकारण. परंतु माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते आहेत, त्यांनी समाजात मुख्यमंत्री असताना 100% समाजकार्य केलं. आणि त्या समाजकार्याच्या माध्यमातूनच आज आपल्याला दिसतं की नगरसेवक निवडून आले, एक विश्वासाने निवडून आले आणि विकासाच्या जोरावर मुंबईत आपला महायुतीचा महापौर इथे बसला आहे. आणि आजच मला असं वाटतं स्थायी समिती, शिक्षण समिती,
इथे चेंबूरला जे मुंबईचं प्रवेशद्वार आहे ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकच्या वतीने केले जाते आणि आदल्या दिवशी रात्री 12 वाजता आपल्या मुंबईचे महापौर येतात किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येतात. माननीय एकनाथ शिंदे साहेब आज येणार होते, परंतु त्यांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे जरा त्यामुळे त्यांनी संजय राठोड जे आपले महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्यांना पाठवले आणि त्या माध्यमातून आजचा आपला हा सोहळा मोठ्या गटागटात साजरा झाला. सर्व शिवभक्त शिवप्रेमी आज इथे उपस्थित होते आणि आज आमदार तुकाराम कांदे साहेब यांनी आश्वासन दिलं की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना अश्वरूढ हा जो पुतळा होता याची उंची कमी झाली आणि MMRDA आणि ज्या माध्यमातून जे आपलं मेट्रोचं काम चालू होतं, मेट्रोची लाईन वरती गेली तर हे कुठेतरी सगळ्यांना खटकत होतं आणि त्यामुळे आता येणाऱ्या पुढच्या वर्षापर्यंत महाराजांचं स्मारक हे मोठं आणि आपल्या जे याची मेट्रोची लाईन आहे त्याच्यापेक्षा वरच्या बाजूला असेल असं त्यांनी घोषित केलं आणि त्या पद्धतीने आता कामाला सुरुवात झालेली आहे. सर्व शिवप्रेमी दरवर्षी मग तिथीप्रमाणे असू दे किंवा वाराप्रमाणे असू दे फेब्रुवारी महिन्यात पण आणि मार्च महिन्यात पण ते मोठ्या जल्लोषात साजरे करतात. आपलं सौभाग्य समजेन मी की महाराष्ट्रात आपण एकदा नाही पण दोनदा आपण शिवजयंती साजरी करतो. एक तिथीप्रमाणे आणि एक तारखेप्रमाणे. तर आज तारखेप्रमाणेची शिवजयंती आहे आणि सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देईन. आणि जसं आता राठोड साहेबांनी येऊन तुम्हाला सांगितलं की मेट्रोची लाईन वरती मोठी गेलेली आहे आणि महाराज त्यांची मूर्ती थोडीशी छोटी झालेली आहे आणि ही धडपड बाबांची आज 2-1 वर्ष चाललेली आहे. तर नक्कीच त्याला शिंदे साहेबांनी फंड देऊन या स्मारकासाठी खूप मोठी मदत केलेली आहे. आणि आपण मागे बघालच ते महाराजांची मूर्तीचं काम आपण सुरुवात पण केलेली आहे. तर नक्की पुढच्या येणाऱ्या वर्षी शिवजयंतीला आपण मोठ्या थाटामाटात आपण हा कार्यक्रम करू आणि महाराजांची मूर्ती उंचावलेली तुम्हाला दिसून येईल. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती चेंबूर या समितीचे अध्यक्ष सन्माननीय आमचे सहकारी आमदार तुकारामजी काते साहेब हे दरवर्षी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी शिवजयंती करत असतात. या शिवजयंतीला खरं तर आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपस्थित राहणार होते, पण काही कारणानं ते उपस्थित राहिले नाही. परंतु मी त्यांचा सहकारी म्हणून या ठिकाणी आलो आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही अभिवादन केलेलं आहे. त्यांना मानाचा मुजरा या ठिकाणी केलेला आहे आणि सर्व या निमित्तानं हजारो शिवसैनिक शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. सर, शिवरायांचा पुतळा जो खाली आहे आणि तो ब्रिजवरती आहे असा एक मुद्दा उपस्थित केला. सन्माननीय तुकारामजी काते साहेब यांनी मनोगतामध्ये बोलताना या ठिकाणी बोलून दाखवलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा आहे, अश्वारूढ पुतळा आहे, हा मेट्रो आणि बाकीच्या गोष्टीमुळे थोडासा खाली आलेला आहे आणि पुढच्या शिवजयंतीला हा पुतळा उंच नेण्याच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी संकल्पना बोलून दाखवलेली आहे. आणि या संकल्पनेला माननीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी पाठिंबासुद्धा दिलेला आहे आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की पुढच्या शिवजयंतीला या पुतळ्याचं काम अगोदर होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे स्मारक समितीच्या वतीनं त्यांनी ठरवलेला त्या पद्धतीचं काम या ठिकाणी होईल. सर, अजितदादांचा अपघाती मृत्यू झालेला आहे, त्या शिवजयंतीच्या निमित्तानं मी सर्व शिवभक्तांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. दरवर्षी अतिशय धुमधडाक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती चेंबूर आणि या समितीचे स्मारक समितीचे अध्यक्ष आमचे मित्र सहकारी सन्माननीय तुकारामजी काते साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम होतो. आणि आज माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे स्वतः उपस्थित राहणार होते, पण काही कारणानं ते या ठिकाणी येऊ शकले नाही. मी त्यांचा एक सहकारी म्हणून या कार्यक्रमाला आज उपस्थित आहे आणि या ठिकाणी सर्वांना भेटून शिवभक्तांना शुभेच्छा सुद्धा मी दिलेल्या आहे. मैंने महाराष्ट्र के बहुत सारे चीफ मिनिस्टर के
साथ में काम किया है। पर मैंने यहाँ पे जिक्र किया कि एकनाथ शिंदे साहब के समय में जिस तरीके से हमने काम किया और जिस तरीके से हमें सपोर्ट मिला, तो उस तरीके से हमने आज जो काम करके बताया है, तो मैंने यहाँ पे हमारे जो विदर्भ में जो वास्तु संग्रहालय बनाया है उसको लगभग 724 करोड़ रुपए शिंदे साहब ने मंजूर किए थे। और वो वास्तु संग्रहालय म्यूजियम देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब ने ओपनिंग किया। और उस कारण पहली बार ऐसा हुआ है कि मंजूर भी हुआ और उसका लोकार्पण भी हुआ। ऐसे बहुत सारे प्रकल्प है कि जो शिंदे साहब के समय पे मंजूर हुए और उसका लोकार्पण भी हमने किया है। तो मैंने तुकाराम जी काते साहब को ये बोला है कि यहाँ छत्रपति शिवाजी महाराज का जो स्मारक है, ये आज यहाँ पे हम उनकी जयंती मना रहे हैं। अगले बार यहाँ पे जो आपने अपेक्षा की है वैसा स्मारक बन जाएगा, ऐसा उनको मैंने शुभकामनाएं दी है। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती उत्सव पूरे महाराष्ट्र में धूमधाम से मनाया जा रहे हैं। आज उसकी शुरुआत चेंबूर से हुई है। कल दिन भर बहुत सारे शासन के भी कार्यक्रम है और बहुत सारे एनजीओ के भी कार्यक्रम है। आज चेंबूर में जो हमारे विधायक है तुकाराम जी काते साहब, इनके तरफ से सालाना ऐसा कार्यक्रम किया जाता है। और यहाँ पे आज डिप्टी सीएम एकनाथ शिंदे साहब आने वाले थे, पर कुछ कारण से वो यहाँ पे उपस्थित नहीं रह सके करके आज मैं खुद यहाँ पे आया हूँ। और यहाँ पे सब हमारे जो शिव भक्त है उनको शुभकामनाएं मैंने दिया है।